आम्ही हमारडा मोर्चामध्ये शेतकरी आलेलो आहो आसूड घेऊन सर. आसूड कशाकरता आणलेला आहे? गेल्या 5 महिन्यापासून पाऊस चालू आहे. गेल्या महिन्यामध्ये पावसाची अतिवृष्टी झाली, त्यामुळं त्यामध्ये शेतकऱ्यांची पिकं वाहून गेले, जनावरं वाहिले, घरं वाहिले, शेतातील पीक पाणी साचल्यामुळं पूर्ण पीक नष्ट झालं. आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये जूनमध्ये मृग नक्षत्रामध्ये मोल मागायचे बियाणे आणले. एका एकरामध्ये कमीत कमी शेतकऱ्याला 15,000 रुपये खर्च येतो आणि 15 ते 20,000 रुपये खर्च करून पूर्ण शेतीतला माल पूर्ण वायाला गेलेला आहे. आज शेतकऱ्याजवळ पैसा राहिलेला नाही. मग शेतकऱ्याजवळ पैसा, शेतकऱ्याच्या मुलाची त्यांनी फी कशी भरायची, शेतकऱ्याची उपजीविका कशी चालायची. शेतकऱ्याने आता हे 15 दिवसाच्या तोंडावर दिवाळीचा सण आलेला आहे. आपल्या याच्यामध्ये हिंदू समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा सण फार मोठा मानला जातो आणि त्या सणाचा बाजार करण्यासाठी शेतकऱ्याजवळ एक दमडा पण राहिला नाही. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांचे सरकारने पॅकेज जाहीर केलं परवा. ते पॅकेज एकदम अल्पशा येते. कोरडवाहूला 17,000 रुपये, म्हणजे एका एकराला 7,000 रुपये मिळणार आहे. खर्च किती झाला? 15,000 रुपये झाला. ते 7,000 रुपयेच काय होणार आहे? ते 7,000 रुपये त्यांनी खात्यावर टाकल्याने नुसतं डिक्लेअर केले. आमचं म्हणणं या 8 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आले पाहिजे. ती मदत तुटपुंजी आहे, पण ती काय होत नाही, ते दिले पाहिजे. एखाद्या माणसाने आमंत्रण दिलं आणि जेवायलाच नाही बोललं तर काय भूक भागणार आहे? सकाळपासून एखादा आमंत्रण देणारा माणूस उपाशी राहिला, संध्याकाळी त्याने जेवायलाच नाही बोललं, त्याच्या आमंत्रणाचा फायदा का? तो जेवू घालीन तेव्हा ते आमंत्रण त्याला मिळेल.